बागणी जिल्हा परिषद गटातून सदाभाऊ खोत यांच्या सुनबाईंचा अर्ज दाखल. बागणी जिल्हा परिषद गटातून आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाईंचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. बागणी जिल्हा परिषद गटातून महायुती आणि रयत क्रांती संघटना यांच्या युतीतून सौ मोहिनी सागर खोत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत सागर खोत यांचा अत्यल्प मताने पराभव झाला होता. मात्र यावेळी पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवून विजय मिळवणारच असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आमदार जयंतराव पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे की या टीकेचा खरपूस समाचार शुक्रवारी बागणी येथे होणाऱ्या जाहीर सभेत घेतला जाईल, असं पत्रकारांशी त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे. बागणी मतदारसंघामध्ये महायुतीकडून या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी सो मोहिनी ताई सागर खोत, त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये बागणी गणातून आमचे सहकारी निवास पाटील, कारणवाडी पंचायत समितीमधून अनिल सर देशमुख यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. निश्चितपणानं ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवणार आहोत. बागणी मतदारसंघ हा एक मॉडेल मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नावारूपाला येईल. या मतदारसंघामध्ये आमचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम वीज बिल मुक्त गाव आणि सोलर युक्त गाव. बागणी मतदारसंघातील जनतेनं मतदान रूपी जर महायुतीला आशीर्वाद दिला तर निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाला घरातलं विजेचं बिल 1 रुपया सुद्धा येणार नाही अशा पद्धतीची योजना आम्ही राबवणार आहोत. शेतकऱ्यांच्यासाठी पाणंद रस्ते मुक्त अभियान हे आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये राबवणार आहोत. अंतर्गत तर आम्ही काम करत जाऊ. आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही निश्चितपणानं भरीव काम आम्ही करणार आहे. शिगावला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि रोमित चव्हाण हा सीमेवरती लढताना शहीद झालेला माझा सहकारी जवान, त्याचाही आम्ही त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक शिगावमध्ये आम्ही उभा करणार आहोत. कोची बागणी या कृष्णा नदीवरच्या पुलाची अनेक वर्षाची मागणी खऱ्या अर्थानं बागणीवासियांची, परिसरातील शेतकऱ्यांची, सामान्य जनतेची होती. ती मागणी आम्ही पूर्ण करत आहोत. त्याच्यासाठी 35 कोटी रुपयाचा निधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याचे बांधकाम मंत्री यांनी दिलेले आहेत. म्हणजे निश्चितपणानं सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल मतदारसंघ म्हणून आम्ही नावारूपाला आणत आहोत. या मतदारसंघाची जबाबदारी जसं एका बाजूला निशिकांतदादा पाटील आहेत, मी स्वतः आहे आणि सागर खोत यांच्या खांद्यावरती आम्ही प्रचाराची धुरा या मतदारसंघामध्ये दिलेली आहे. आणि या मतदारसंघातला तरुण, युवक, महिला वर्ग हा मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी आशीर्वाद रूपी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये उभा राहिलेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडा आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, कारण आमची लढाई ही एका मोठ्या सत्ताधीशाच्या विरोधामध्ये आहे. आणि निश्चितपणानं बागणी मतदारसंघातील जनता ही विकासाच्या बाजूने उभा राहील. कालच परवा त्यांनी सभा घेतली, त्या सभेमध्ये सांगितले की इथल्या लोकांना बाहेरचा उमेदवार नको असा आरोप तुमच्यावरती झाला. त्याबद्दल तुमचं मला वाटतं की जयंत पाटील यांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत, त्यांनी ज्या ठिकाणावरून ती वक्तव्य केली त्या ठिकाणावरूनच त्याचं उत्तर निश्चितपणाने दिलं जाईल. आणि येत्या शुक्रवारी मी त्याचं उत्तर सविस्तरपणाने देणार आहोत. आणि त्यावेळी मला वाटतं की त्यांच्या प्रश्नाची उत्तर त्यांना मिळालेली असतील, लक्षात आलं. आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही नम्रपणाने ही निवडणुकीला सामोरं जात आहोत, जनतेचं सेवक म्हणून सामोरं जात आहोत. ही निवडणूक विकासाकडून दुसरीला डायव्हर्ट व्हावी अशा पद्धतीची भूमिका ही खऱ्या अर्थानं मी त्यांचं नावही घेऊ इच्छित नाही, त्यांची ती भूमिका आहे की दुसरीला डायव्हर्ट झाली पाहिजे. नाचता येणार तर अंगण वाकडं, ज्यानं विकास तिथं भोपळा सुद्धा केला नाही
तो तिथं ढोबळा फोडायला आलेला आहे. निश्चितपणानं त्याची जागा योग्य शुक्रवारी मी माझ्या सभेतनं दाखवून देईन. आज या ठिकाणी बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातून माझी पत्नी सौ मोहिनी सागर खोत हिचा तसेच आमच्या बागणी पंचायत समिती गणातून आमचे आदरणीय निवास बापू पाटील आणि आमच्या कारंजवाडी पंचायत समिती गणातून त्या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय अनिल सर देशमुख यांचा आम्ही महायुतीकडून त्या ठिकाणी आज अर्ज दाखल केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.